आजीबाईंसोबत आले आहे मी आमच्या दूरच्या शेतात गव्हाच्या पिकाची पाहणी करायला. तो चपाती बनवण्यासाठी तयार पण झाला आहे की नाही ते पाहायला. परंतु हा गहू परिपक्व होऊन त्यापासून चपाती बनवण्यासाठी अजून बराच अवधी बाकी आहे. इथे पण आहे आमचा हरभरा आणि हरभऱ्याच्या शेजारी आहे आमचं विद्युत ऊर्जेचं केंद्र. थोड्याच अंतरावर आहे जलसाठवणुकीसाठी मोठी पाण्याची टाकी, जी पाण्याने एकदम फुल्ल भरलेली आहे. माझ्या हातून चुकून माझ्या भ्रमणध्वनीला जलसमाधी मिळायच्या आत मी आपलं खाली येते. पहा आमच्या शेतात कसे मोठे मोठे कांदे आलेत. वा 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 वा, बहुत बढिया. कांद्याचे निरीक्षण चालूच होते की माझ्या दृष्टीस पडले हे ज्वारीचे कणस, ज्यामध्ये ज्वारीचा दाना तयार झाला आहे. अब हुरडा पार्टी तो बनती है. पण हुरडा खायचा असेल तर कणस तोडायचे, भाजायचे आणि खायचे असा प्रकार नसतो. हुरडा खायचा असेल तर आधी शेतातल्या म्हसोबाला नारळ फोडायचा असतो आणि मगच हुरडा खायचा असतो. चला आपण तर नारळ फोडला, आता तोडू हुरडा. मैयाने इथे चांगले चांगले कणस तोडले आहेत. आता हुरडा पार्टी करूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर हुरडा पार्टीचा व्हिडिओ पाहायला विसरू नका बरं का. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. राधे राधे.